हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू द डवारीज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस हा पार्ट कंप्लीट केला. त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं युजेस ऑफ डायमेन्शन, 4 स्टडी केले. टू फाइंड द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी, टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन, टू फाइंड द किंवा टू डिराइव द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी, आणि फोर्थ यूज कोणता होता बेटा? टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम्स. ओके, इथं आपला या चॅप्टरचा सेकंड पार्ट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय या चॅप्टरचे 3 पार्ट आहेत. एक युनिट अँड मेजरमेंट, सेकंड वाला डायमेन्शन्सचा होता. आता थर्ड पार्ट स्टार्ट होतो बेटा. तो म्हणजे कोणता असेल? याच्यामध्ये आपल्याला एरर स्टडी करायच्या. पण ह्या एररला स्टार्ट करण्याच्या पूर्वी एरर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक छोटासा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. तोच कन्सेप्ट आपण आज डिस्कस करायला चालला. म्हणून इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट और वी आर गोइंग टू डिस्कस वन ऑफ द इंटरेस्टिंग आर्टिकल, दॅट इज द सिग्निफिकंट फिगर्स. बेटा याच्याकडे पाहिलं की तुला असं वाटेल सर मला हे काही समजना, हे सिग्निफिकंट फिगर्स काय असतात वगैरे. जेवढं नाव याचं मोठं वाटतं बेटा तेवढाच सोपा कन्सेप्ट आहे हा. कसा सोपा आहे तर बघ, तुला आता लक्षात घ्यायचंय. इमॅजिन कर तू काय केलास, कुठल्या तरी किराणा दुकानात गेलास आणि तू सांगितलं त्याला की मला 2.5 kg साखर गरजेची, मला 2.5 kg साखर द्या. बेटा तो दुकानदार एवढा परफेक्ट नसतो की घेतली साखर आणि त्या कॅरी बॅग मध्ये बरोबर 2.5 kg. त्याच्याकडे जे डिजिटल बॅलन्स असतं तुला त्याच्यात अंक दिसतात, किंवा पेट्रोल टाकताना सुद्धा तुला तिथं अंक दिसतात. डायरेक्टली त्याला तसं येतं का पेट्रोल? इमॅजिन कर बेटा तुला किती पाहिजे? 2.5 kg, म्हणजे तुला एवढ्या साखरेची गरज आहे. त्याच्याकडून डायरेक्ट एवढी येत नाही. कितीही परफेक्ट असला तरी थोडाफार माग पुढे होतो. मग इमॅजिन कर समजा तुला एवढी साखर पाहिजे, किती? 2.510 kg एवढी साखर पाहिजे. त्याने ज्यावेळेस सुरुवातीला टाकील त्यावेळेस होऊ शकतंय ही अशी असेल काय? 2.1, 2.19, 2.518 असेल, 2.517 असेल, आणि असं करत करत शेवटी तो कुठपर्यंत येतो? 2.510 पर्यंत येतो. जास्तीची लागत असेल तर टाकतो, जास्त होत असेल तर मधातली काढतो, पण तो या प्रकारे ऍडजस्टमेंट करत करत येतो. बेटा या मेजरमेंट कडे जर पाहिलंस तर तुला कळत यानं काय मेजर केलं? शुगरचं मास मेजर केलं होतं. कसं कळालं आपल्याला? असं कळालं ही मेजर्ड फिजिकल क्वांटिटी. मग तू या मेजरमेंटचे 2 भाग करू शकतोस बेटा. कसे बघशील याच्यामध्ये 2.51, 2.51, 2.51 हे इच टाइम रिपीट झालेलं आहे. म्हणजे काय? हे जे बी डिजिट आहेत बेटा हे सगळे कसे आहेत? सर्टन डिजिट आहेत. त्यांच्यावर आपल्याला कॉन्फिडन्स आहे की पुन्हा पुन्हा मेजर केली तरी ते एवढीच येणार आहे. ठीक आहे, म्हणून या डिजिटला आपण सेपरेट कॅटेगरी मध्ये टाकू. कसले? याला सर्टन डिजिट असं म्हणू आपण. ठीक आहे, आता इथला मात्र हा अंक चेंज होत गेला बेटा. म्हणून तू गॅरंटी देऊ शकतोस का याची खरी व्हॅल्यू 9 आहे का 8 आहे का 7 आहे का 0 आहे? नाही देता येत. मग ज्यांची आपण गॅरंटी देऊ शकत नाही हे जे डिजिट आहे त्याच्यामध्ये याला म्हणायचं अनसर्टन डिजिट. लक्षात असू द्यायचं. तू म्हणशील आता सर मेजरमेंट मध्ये एकच अनसर्टन डिजिट असतं का? नाही बेटा, अनेक अनसर्टन डिजिट. हे असं सुद्धा असू शकलं असतं, हे 2 3, हे 4 5, हे 2 1, परत हे 6 3 असं सुद्धा असतं. पण इथून पुढचा जो ग्रुप आहे हे जे डिजिट्स आहेत हे चेंज होत चालले. म्हणून याच्यात किती अनसर्टन डिजिट आहे? 3 इथं. सर्टन डिजिट किती इथं? 3 इथं. म्हणजे अनसर्टन डिजिट हे कितीही असू शकतात बेटा. ठीक आहे, मग तुला काय करायचं? पहिल्यांदा जी बी फिजिकल क्वांटिटी वी वांट टू मेजर दॅट क्वांटिटी मधले आपल्याला सर्टन डिजिट्स अँड अनसर्टन डिजिट सेपरेट करायचे. ठीक आहे, मग तुला आता हा कन्सेप्ट कळालाय. सर्टन डिजिट कुणाला म्हणाव, अनसर्टन डिजिट कुणाला म्हणाव. मग आता सिग्निफिकंट फिगर्स कोणाला म्हणायचं? हे ऑल द सर्टन डिजिट्स कितीही असू जा, सगळेच्या सगळे सर्टन डिजिट्स घ्यायचे. मग बघ बेटा मी आता या सिग्निफिकंट फिगरचे डेफिनेशन करायचे. काय सांगतोय? ऑल द सर्टन डिजिट्स, ऑल द सर्टन डिजिट्स टुगेदर विथ. बघा याच्यासोबत कोण घ्यायचंय? ऑल द सर्टन डिजिट्स टुगेदर विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट. फर्स्ट अनसर्टन डिजिट टुगेदर विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट आर कॉल्ड. याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर. याला आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणू शकतो. मग बेटा याची अतिशय इझी अशी डेफिनेशन आपण तयार केलेली. काय म्हणतं पहा.
पुन्हा एकदा याला समजून सांगू. काय म्हणते हे सिग्निफिकंट फिगर्स काय, तर ऑल द सर्टन डिजिट, म्हणजे हे सगळेच्या सगळे सर्टन डिजिट्स घ्यायचे. कसे घ्यायचे, बट टुगेदर विथ द फर्स्ट अनसर्टन डिजिट. तू म्हणशील सर मला याचा अर्थ नाही कळाला. फर्स्ट अनसर्टन डिजिट म्हणजे काय, बघ बेटा या मेजरमेंट मध्ये पहा किती अनसर्टन डिजिट आहेत, 9 आहे, 2 आणि 3, म्हणजे किती, देयर आर 3 अनसर्टन डिजिट. याच्यामधल्या ह्या पुढच्या दोनचा तुला विचार करायचा नाही. तुला जरी 3 अनसर्टन डिजिट दिसत असले तरी हा नंबर फक्त तुला असा उचलून घ्यायचा आहे. काय, 1.2519. मी फक्त या 9 ला घेतलं, या दोघांना ड्रॉप केलं. तू म्हणशील दरवेळेस 2 ड्रॉप करायचे का, तसं पण नाही बेटा. कितीही अनसर्टन डिजिट असू जा, आपण फक्त पहिलं घ्यायचं, बाकीचे सोडून द्यायचे. कधी कधी तर एकच अनसर्टन डिजिट असतं, त्याला आपण घेऊन टाकायचं. मग बघा आता मी हा नंबर कसा घेईल, तर मी हा नंबर या टाईपनं घेईल. हे 18 असते, पुन्हा त्याच्या पुढचा 2.17 असेल, पुन्हा त्याच्या पुढचा 2.10 असं असेल. काय केलं मी, हे जे दोन डिजिट्स आहेत हे सगळे डिजिट वगळले बेटा, हे सगळे ड्रॉप केले. का ड्रॉप केले, कारण ते अनसर्टन होते. मग सिग्निफिकंट फिगर साठी काय करायचं आपल्याला, ऑल द सर्टन डिजिट्स, म्हणजे काय, सगळेच्या सगळे सर्टन डिजिट घ्यायचे. बट ज्यावेळेस अनसर्टन डिजिटची वेळ येईल दॅट टाइम आपल्याला फक्त एकच सिग्निफिकंट फिगर घ्यायचंय, डिजिट घ्यायचंय. ते म्हणजे कोणतं, तर फर्स्ट घ्यायचंय, पहिलं घ्यायचंय. म्हणून आपण हे सगळं इथं वगळे. बघ बेटा आता मग व्हेरी सिंपल काम आहे आता राहिलेलं. काय सिंपल काम आहे, याच्यामध्ये तुला फक्त आता डिजिट्स काउंट करायचे. किती ते 1 2 3 4, म्हणजे याच्यात काय झालं बेटा, 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग सिग्निफिकंट फिगर काढा म्हटले, अतिशय इझी काम आहे. काय करायचं त्याला, फक्त ऑल द सर्टन डिजिट्स टुगेदर विथ द फर्स्ट अनसर्टन डिजिट, दॅट इज द सिग्निफिकंट फिगर्स आले, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग बघा आता याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, या प्रत्येकामध्ये किती झाले, 4. आता तुला असा क्वेश्चन असू नये सर दरवेळेसच 4 असतात का, नाही, ते तुला मेजरमेंट नुसार चेंज होऊ शकतात. ठीक आहे. विचार कर तू इलेक्ट्रॉनिक चार्जचा आपण जर विचार केला तर 4 जाऊन इलेक्ट्रॉन आपण असा लिहितो 1.6 10 to the power minus 19 कुलम. सध्याला या पॉवरचा विचार करू नका. याच्यात किती डिजिट आहेत, फक्त 2 असेल. कोणते, 1 आणि 6, तर 2 झाली. असे आपण पुढे एक्झाम्पल्स याचे डिटेल मध्ये स्टडी करणार आहेत. फक्त पहिल्यांदा तुला समजून घ्यायचं आहे की सिग्निफिकंट फिगर्स काय असतात. मग बेटा काय कळालं तुला, सिग्निफिकंट फिगर्स काय, सिग्निफिकंट फिगर्स टेल्स अस द नंबर ऑफ डिजिट, नंबर ऑफ फिगर्स सांगतात. त्याच्यामध्ये कसले, सर्टन डिजिट किती आणि फर्स्ट अनसर्टन डिजिट. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स डिसाइड करायचे त्यावेळेस तुला विचार करायचा आहे सगळ्याच्या सगळे सर्टन डिजिट आणि फक्त फर्स्ट अनसर्टन डिजिट घ्यायचं. ठीक आहे. मग तुला आता डेफिनेशन कळाली. काय कळालं, ऑल द सर्टन डिजिट्स टुगेदर विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट आर कॉल्ड सिग्निफिकंट फिगर्स. मग तुला आरामाने ओळखता आले पाहिजे की सिग्निफिकंट फिगर्स काय असते. मग आता सिग्निफिकंट फिगर्स ठरवणं हे आपल्या मनावरती नसतं बेटा, त्याचे काही रूल्स आहेत. हाऊ टू डिसाइड द सिग्निफिकंट फिगर्स इन अ गिवन नंबर. कोणत्या कोणत्या डिजिटला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं नाही, याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. म्हणजे आपलं जे पुढचं आर्टिकल आहे ते हे असे काय, रूल्स. ह्याचे जे काही रूल्स आहेत, रूल्स फॉर कशासाठी, तर सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स, हे सिग्निफिकंट फिगर्स डिसाइड करण्यासाठी काही रूल्स आहेत. हे रूल्स आपल्याला आता स्टडी करायचे. चला 1 by 1 हे सर्व रूल्स आपण आता स्टडी करूया. आता डेफिनेशन डोक्यात शिरली बेटा तुझ्या. आता बघू आपण की सिग्निफिकंट फिगर डिसाइड करायला कोणते कोणते रूल्स यूज केले आहेत. त्याच्यापैकी जो व्हेरी फर्स्ट म्हणजे पहिला रूल आहे तो रूल असा आहे बेटा. काय म्हणते हे, तर याचं म्हणणं असं आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे बघा सिग्निफिकंट मध्ये कुणाला मेजर करायचं आणि कुणाला नाही करायचं ते सांगायचं काम करते. आता हे कुणालाही कळतं बेटा. नॉन झिरो डिजिट म्हणजे काय, अदर दॅन झिरो. झिरो सोडून कोण कोण राहिले, 1 पासून 9 पर्यंत राहिले बेटा. हे सगळे काय झाले, ऑल दीज आर नॉन झिरो डिजिट्स आहेत. आणि जर नॉन झिरो डिजिट असतील तर हे सर्वच्या सर्व कसे असतात, सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल पाहू आपण. इमॅजिन कर बेटा मी तुला असा नंबर दिला काय 4 4 3 2 1 4 6 असा नंबर दिला. तुला कसे डिजिट दिसायले, ते सर्व नॉन झिरो आहेत. नॉन झिरो म्हणजे झिरो सोडून. तर तुला मेजर करायचे ते 1 2 3 4 5 6.
हे सगळेच्या सगळे नॉन झिरो डिजिट आहेत, म्हणजे याच्यात सिग्निफिकंट फिगर्स किती होत्या? 6 होत्या. बेटा मी तुला असा नंबर दिला 2.432 आणि तुला सांगितलं की याच्यात सिग्निफिकंट फिगर्स सांग. काय करशील? हे सगळेच नॉन झिरो डिजिट्स आहेत म्हणून 1 2 3 4 आणि 5 असं लिहिलं. ठीक आहे. मी तुला जर असा नंबर दिला 4.62 तू 0 मिनिटात सांगशील किती? इथं 3. म्हणजे हा पहिला रूल आपला काय सांगतो बेटा? ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जर का नॉन झिरो डिजिट असतील तर सिग्निफिकंट फिगर मेजर करत असताना त्यांना आपल्याला कंपल्सरी काउंट करावं लागेल. म्हणून नॉन झिरो डिजिट असेल की ते मेजरमेंट मध्ये घ्यायचं किंवा काउंटिंग मध्ये घेऊन टाकायचं. पहिला रूल आला लक्षात तुझ्या? चल बेटा आता आपल्याला पुढच्या रूल कडे जायचंय. मग आता मी हे 2 एक्झाम्पल्स ठेवतो. आणखीन बघ आता दुसरा रूल काय सांगतोय. काय म्हणतोय? हे झिरोज बिटवीन. बघ बेटा आता कुठं कुठं आलेले झिरोज आहेत. अनेक मुलांना असा प्रश्न पडतो, सर ठीक आहे नॉन झिरो डिजिट हे सिग्निफिकंट असतात, मग झिरोचं काय? झिरोला सिग्निफिकंट फिगर्स मध्ये घ्यायचं का नाही? त्याचे बी काही रूल्स आहेत ते आपण स्टडी करू. काय म्हणतो हा? झिरोज बिटवीन. कुणामधला झिरो? नॉन झिरो डिजिट्स. झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बघ बेटा झिरो कधी सिग्निफिकंट असतात तर काय सांगायला आहे? हा रूल क्लिअरली सांगायला आहे. तुम्हाला जर मेजरमेंट मध्ये झिरोज येत असतील आणि मात्र ते कुठं असतील? 2 नॉन झिरो डिजिटच्या मधात असतील तर ते झिरो सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. बघ बेटा झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट म्हणजे एंडला नॉन झिरो डिजिट गरजेचं आहे. इमॅजिन कर मी तुला हे असं या टाइप न दिलं. काय आले ते? झिरो कुठं आले? तर नॉन झिरो डिजिटच्या मधात आले. मग हे सिग्निफिकंट आहे बेटा. सिग्निफिकंट फिगर मेजर करत असताना आपल्याला यांना सुद्धा काउंट करावं लागेल. चल आता तुला काम करायचंय. मेजर करायच्यातले सिग्निफिकंट फिगर काय झाले? 1 2 3 4 5 and 6. So this quantity contains the 6 significant figures. ओके. हाच नंबर जर असा असता 2.0046. बघ बेटा हे एवढे मोठे खूप सारे झिरोज आहेत. कुठं आले पण? बिटवीन द 2 नॉन झिरो डिजिट्स. म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5 6 and 7. तर याच्यामध्ये काय? दिस नंबर कंटेन्स द 7 सिग्निफिकंट फिगर्स और डिजिट्स. काही पण म्हणू शकतोस. ठीक आहे. चल तुला या रूलचा मीनिंग कळाला की झिरो जर नॉन डिजिट नंबरच्या किंवा डिजिट्सच्या मदत आले तर दे आर सिग्निफिकंट असतात. ठीक आहे. चला आता थर्ड रूल पाहू. कधी कधी आता मुलांना हे कळालं काय? नॉन झिरो डिजिट तर सिग्निफिकंट आहेतच. नॉन डिजिट नंबरच्या किंवा नॉन झिरो डिजिट्सच्या मधात झिरो आले दे आर ऑल्सो सिग्निफिकंट. मग मुलं असं कधी कधी म्हणतात, सर जर झिरो सुरुवातीला आले तर ते सिग्निफिकंट असतात का? सुरुवातीला आले तर काय म्हणशील बेटा? त्याला स्टार्टिंग झिरोज म्हणशील किंवा त्याला लीडिंग झिरोज असं म्हणतो. लीडर म्हणजे कोण असतो? नेता. लीडर म्हणजे नेता. नेता पुढं होतो, लक्षात घ्यायचं. कधी पुढं व्हायचा फॉर्म असतो म्हणून त्याला लीडिंग झिरोज असं म्हणतात किंवा स्टार्टिंग झिरोज किंवा झिरोज ऍट द स्टार्ट ऑफ नंबर. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मी त्यांना असं म्हणतो काय? का लीडिंग. लीडर म्हणजे पुढे येणारा. मग लीडिंग म्हणजे पुढे येणारे. लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. बघ बेटा हा रूल आता थोडासा वेगळा आला. काय म्हणते हे? लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. लीडिंग म्हणजे काय? नंबरच्या आधी आलेले. फॉर एक्झाम्पल मी तुला इथे एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. मी एक्झाम्पल असं दिलं 0 0 2 3 4 आणि तुला विचार करायचा की याच्यात सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत. बेटा किती ते सिग्निफिकंट फिगर्स बघ. या नंबरच्या पूर्वी झिरो आलेत म्हणजे कसे? दे आर लीडिंग झिरोज. समोर आलेत नंबरच्या म्हणून यांना मोजायचं नाही. म्हणजे याच्यात सिग्निफिकंट फिगर्स किती झाले बेटा? 3 झाले. आणखी मी जर हे असं एक्झाम्पल दिलं 0.00346 असे आले तर याच्यात सुद्धा बघ कुठं आले? या नॉन झिरो डिजिटच्या आधी हे सर्व आले म्हणून दे आर नॉट सिग्निफिकंट. किती झाले? 1 2 3 4. याच्यात झाले 4 सिग्निफिकंट फिगर्स. चल बेटा तुला हा सुद्धा रूल कळाला. जर झिरो गिवन नंबरच्या पूर्वी येत असतील तर दे आर नॉट सिग्निफिकंट. ओके. चला पुढचा रूल पाहू आपण. आता किती रूल झाले बेटा आपले? 3 रूल झाले. 4th रूल आपल्याला आता स्टडी करायचा आहे. तू म्हणशील सर मला कळालं नॉन झिरो डिजिट असतील तर सिग्निफिकंट असतात. 2 नॉन झिरो डिजिटच्या मधात झिरो आले ते सुद्धा सिग्निफिकंट असतात. नंबरच्या आधी आले ते सिग्निफिकंट नसतात. मग सर ते जर शेवटी आलं तर काय करायचं? ह्याला कसले झिरो म्हणायचं? लीडिंग झिरो. म्हणजे ते कुठे येतात? नंबरच्या आधी येतात, स्टार्टिंगला येतात म्हणून त्यांना लीडिंग झिरोज म्हणायचं.
मग बेटा याच्या अपोजिट असतं. जे एंडला येतात त्यांना ट्रेलिंग झिरोज असं म्हणतो आपण, किंवा झिरोज ऍट द एंड ऑफ नंबर असं म्हणतो. म्हणून आता आपल्याला ते पाहायचंय काय, हे जे ट्रेलिंग झिरोज आहेत लक्षात ठेवायचं. ट्रेलिंग झिरोज आर कशा असतात बघ बेटा, आर सिग्निफिकंट, पण कधी, यांनी इथे एक 8 टाकले लक्षात घ्यायचं. आर सिग्निफिकंट ओनली व्हेन, कधी सिग्निफिकंट असतात पहा बेटा, कधी, ओनली व्हेन दे कम आफ्टर, कधी यायला पाहिजेत बघा, ओनली व्हेन दे कम आफ्टर द डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट तुला कळतो बेटा, पॉइंटच्या नंतर जर येत असतील तरच ते सिग्निफिकंट आहे, अदरवाइज पॉइंट नसेल तर दे आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे बघ बेटा, ट्रेलिंग झिरो म्हणजे काय, तुला जो बी नंबर गिवन असेल त्याच्या शेवटी झिरो येत असतील तर ते सिग्निफिकंट नाही. पण कधी सिग्निफिकंट असतील हा वर्ड महत्वाचा आहे. काय सांगताय हा, काय म्हणताय, ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट ओनली व्हेन दे कम आफ्टर द डेसिमल पॉइंट. पॉइंटच्या नंतर आले तर ते सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल तू म्हणशील नाही कळालं सर, बघ बेटा हे एक्झाम्पल पहा, तुला आणखीन चांगलं कळलं. इमॅजिन कर मी असं दिला नंबर काय, हे 2.3400. तुला आता विचार करायचा, इथं डेसिमल पॉइंट आहे आणि हे 0 पॉइंटच्या नंतर आलेले आहेत बेटा, म्हणून हे कसे इथं सिग्निफिकंट आहे. मग तुला काउंट कर म्हटलं की तू यांचा विचार करायचा, किती झाले फिगर्स, 1 2 3 4 5 झाले. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स आर 5 झाले. हेच नंबर जर असा लिहिला 4.32670000 असा लिहिला बेटा, बघ मेजर कर सिग्निफिकंट फिगर 1 2 3 4 5 6 7 8 9. किती सिग्निफिकंट फिगर झाले याच्यात, 9 सिग्निफिकंट फिगर. पण आता याच्या अपोजिट बी लक्षात घे बेटा, असं जर दिलं 4630000, आता तुला याच्यात विचार करायचा आहे, या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट म्हणजे पॉइंट दिलाय का आपण बेटा, नाही दिलेला. मग मात्र या झिरोचा विचार करायचा नाही. काय झाले मग सिग्निफिकंट फिगर, एवढ्यांचा विचार करू नकोस, कारण याच्यात डेसिमल पॉइंट आलेला नाही. म्हणून 1 2 and 3 फक्त किती डिजिट असतील इथं, 3 असतील. आलं लक्षात तुझ्या, कळालंय तुला काय डिफरन्स आहे. ओके, पुढच्या याच्याकडे जाऊ आपण. आता आपल्याला 5th रूल पाहायचा आहे. मग आता तुझं टेन्शन मिटलंय की झिरोला कधी मोजायचं आणि कधी नाही मोजायचं. बघ बेटा, कधी सुरुवातीचे आलेले आणि शेवटला आलेले मेजर करायचे नाहीत, फक्त ते कधी मेजर करायचे, जर शेवटीला असतील आणि त्यांच्या आधी कुठंतरी पॉइंट आलेला असेल. ठीक आहे, तुझं कन्फ्युजन संपलेलं आहे. आता बेटा कधी कधी मुलांना असा प्रश्न पडतो, सर कधी कधी नंबर असे येतात, लाईटची स्पीड अशी असते 3.0 × 10⁸ अशी असते. मग सर अशा वेळेस काय करायचं, 10च्या पॉवर जर आल्या तर काय करायचं, तर बेटा सोपा रूल आहे. काय, 10च्या पॉवरचा आणि सिग्निफिकंट फिगरचा काही संबंध नसतो. म्हणजे थोडक्यात काय, पॉवर्स ऑफ द 10 आर नॉट सिग्निफिकंट. त्यांचा आपण चुकूनही विचार करायचा नाही. सिग्निफिकंट फिगर्स डिसाइड करत असताना 10च्या पॉवरचा आपला काही संबंध नाही बेटा. म्हणजे साध्या शब्दात म्हणतो आपण पॉवर्स ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट. म्हणून हा एक रूल मी इथं लिहून टाकतो. काय झाला, तर हे काही असं झालं, हे पॉवर्स ऑफ 10च्या पॉवर काय असतील, आर नॉट सिग्निफिकंट. पॉवर्स ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट, त्या सिग्निफिकंट नसतात. फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 3.0 × 10⁸ मीटर पर सेकंद असेल तर किती सिग्निफिकंट फिगर झाले, याच्यात फक्त 2 झाले. तुम्हाला प्रश्न पडतो सर इथं 8 आहे, मग हे 8 आणि हे 2 10 घ्यायचे का, नाही घ्यायचे, कारण आपला हा रूल काय सांगतोय, शेवटचे 0 सिग्निफिकंट नसतात, त्याचा विचारच नाही करायचा, आपण त्याला बिलकुल सोडून द्यायचं. ठीक आहे, म्हणून पॉवर्स ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट. ओके, आणि याचाच एक सब रूल आहे लास्टचा बेटा, हा एवढा तुला समजून घ्यायचा. काय म्हणतोय, द चॉईस ऑफ, कशाची चॉईस बघा, द चॉईस ऑफ चेंज ऑफ युनिट, द चॉईस ऑफ चेंज ऑफ युनिट, द चॉईस ऑफ change of unit doesn't change the significant figures. याला नीट समजून घे बेटा, काय म्हणते, doesn't change the significant figures. याचा अर्थ काय झाला, तू म्हणशील सर आतापर्यंत कळालं मला, हे काय कळलं आता, हे काय ते, मग काय म्हणते, द चॉईस ऑफ चेंज ऑफ युनिट डझंट चेंज द सिग्निफिकंट फिगर. बघ बेटा, इमॅजिन कर तू लेंथ मेजर करायला, कशामध्ये, मीटर मध्ये. मी थोडस कळावं म्हणून तुला इथं लिहितो, लेंथ किती इथं 1.2 मीटर एवढी आली बेटा. ठीक आहे, आणि अचानक तुला लहर आली, तुला असं वाटलं नाही आता मला हे सेंटीमीटर मध्ये मेजर करायचंय,
तुला माहिती आहे एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर होते 100 सेंटीमीटर असतात. तर इथला 2 स्थळानं दशांश पुढे जाईल. कुठे गेला बेटा ही 2 स्थळानं पुढे म्हणजे काय 120 सेंटीमीटर झाले. एखाद्याला वाटेल हे नाही मला मिलीमीटर मध्ये मेजर करायचे, किती होतील 1200 मिलीमीटर एवढे झाले. ठीक आहे. मग तू जर युनिट चेंज केलंस तरी सुद्धा सिग्निफिकंट फिगर्स चेंज होत नसतात. कसं पाहशील ओके. इथं किती होते बेटा 2 होते. इथं बघ आपण आताच बघितलंय एंडला आलेले 0 सिग्निफिकंट असतात का नाही. इथं सुद्धा किती आले 2 आले. इथं बघ इथं 2 0 आहेत तरी सुद्धा शेवटी म्हणून लास्टचे म्हणजेच काय ट्रेलिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे याचा अर्थ काय गिवन फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना जरी तुला असं वाटलं की चला आपण युनिट चेंज करू, म्हणजे युनिट चेंज केल्यानं देयर इज नो चेंज इन सिग्निफिकंट फिगर. मग तुला कोणतं युनिट घ्यायचंय ते घे बेटा. प्रत्येक सिस्टीम मध्ये प्रत्येक युनिट मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर सेम. ओके. तर एवढे हे 6 रूल आहे, तुला ते स्टडी करायचे. पुन्हा एकदा मी तुला पटपट सांगायला नॉन झिरो डिजिट असले की ऑल आर सिग्निफिकंट. झिरो जर का नॉन झिरो डिजिट मध्ये येत असतील तर ते पण काउंट करायचे. लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट म्हणजे नंबरच्या पूर्वी आलेले 0 मोजायचे नाही. बघ बेटा पुन्हा काय ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट बट व्हेन इफ दे कम आफ्टर द डेसिमल पॉइंट. फक्त डेसिमल पॉइंट नंतर आले असतील 0 तरच ते सिग्निफिकंट असतात, अदरवाइज दे आर नॉट सिग्निफिकंट. ओके. पुढे बघ काय म्हणते पॉवर ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट. 10च्या पॉवरचा विचार करायचा नाही. आणि लास्ट रूल सांगतो आपल्याला जर युनिट चेंज करावं वाटलं बेटा तर ते सुद्धा सिग्निफिकंट फिगर चेंज करू शकत नाही. चला मग आता आपण काय करूया काही एक्झाम्पल्स पाहू आणि सिग्निफिकंट फिगर काउंट करू जेणेकरून तुम्हाला हे सर्व रूल्स अधिक चांगल्या प्रकारे कळतील बेटा. ठीक आहे. चला तुम्हाला काय करायचं आहे आता मी एक्झाम्पल दिलं की व्हिडिओ पॉज करायचा आहे. आपले सिग्निफिकंट फिगर काउंट करायचे आणि माझ्यासोबत आन्सर तुम्हाला कम्पेअर करायचे. ठीक आहे. चला फर्स्ट एक्झाम्पल घ्या. मी असं फर्स्ट एक्झाम्पल दिलं तुम्हाला. याच्यामध्ये काउंट करायचे नंबर 43.6480043 या टाइप न दिलं बेटा. ठीक आहे. नंबर कितीही मोठा दिसला कितीही छोटा दिसला घ्यायचा नाही. आपल्या पप्पाचं त्याच्यात काही जाणार नाही. आपल्याला फक्त काळजी घ्यायची. आताचे जे 6 रूल आहेत ते लक्षात ठेवायचे आणि मेजर करायचे. बघ बेटा आता इथं 0 आले. खास करून तुम्हाला भीती त्यावेळेस वाटते ज्यावेळेस 0 मध्ये येतात. ठीक आहे. आता इथे 0 मधात आलेत बेटा तरी सुद्धा मधात आलेत म्हणून ते सिग्निफिकंट आहे. मेजर कर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ह्याच्यात सिग्निफिकंट फिगर्स किती इथं 9 आहे बेटा. हाच नंबर मी जर असं लिहिला असता 43.000000231. पुन्हा एकदा बेटा हे मध्ये 0 आहे मेजर करावे लागतील. किती झाले 1 2 3 4 5 6 7 and 8. याच्यात 8 झाले. मी हाच नंबर असा लिहिला असता या टाइपनं तर बघ बेटा आता विचार करायचा आहे तुला. याच्यातले 0 कुठे येतं शेवटी म्हणून सिग्निफिकंट असतात का नसतात कारण ते पॉइंटच्या नंतर आले नाहीत. म्हणजे पाहशील किती झाले 1 and 2. याच्यात फक्त 2 सिग्निफिकंट फिगर्स आहे. हाच नंबर जर मी असा लिहिला असता बेटा या टाइपनं. आता मात्र तुला व्यवस्थित विचार करायचा आहे. बघशील 4 पॉइंट आहे इथं डेसिमल पॉइंट आलाय आणि हे 0 शेवटी जरी असले तरी दे आर आफ्टर द डेसिमल पॉइंट म्हणून काउंट करायचे. आता 1 2 3 4 and 5. दिस नंबर कंटेन्स द 5 सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. पुन्हा परत बेटा मी असं दिलं असतं काय 1.667 into 10 to the power -34 असं दिलं तुला. ठीक आहे. परत तुला मी आताच सांगितलंय या पॉवरला आपण मेजर करायचं नाही. याला दुर्लक्षित करून टाका. बघा 1 2 3 and 4. याच्यात किती 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 10च्या पॉवरचा आपण विचार करायचा नाही. ठीक आहे. मग हे असे तुला ओळखता आले पाहिजेत बेटा. किंवा मी या टाइपचा नंबर दिला आता 0.006783 असा दिला बेटा. हे 0 पूर्वीचे मोजायचे का नाही मोजायचे. 1 2 3 and 4. याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर्स. मग आता या एक्झाम्पल्स वरून तुला कळालं असेल बेटा की सिग्निफिकंट फिगर्स कसे काउंट करायचे ते. ठीक आहे. मात्र आता नीट आपल्याला एवढे सोपे प्रश्न विचारत नाही की तुम्ही डायरेक्ट सिग्निफिकंट फिगर सांगा. ते सांगते की डायरेक्ट सिग्निफिकंट फिगर सांगा पण ते काय देणार तुम्हाला अशी या टाइपची ऍडिशन देणार बेटा. काय 0.99 - 0.00
99 असं दिलं आणि तुम्हाला याच्यातले सिग्निफिकंट फिगर्स सांगा म्हणते। या दोन्हीमध्ये सिग्निफिकंट फिगर्स वजाबाकी करा आणि मग सिग्निफिकंट फिगर्स सांगा। तिथं रूल्स थोडेसे वेगळे असतात बेटा। ज्यावेळेस बेरीज येईल, वजाबाकी येईल, गुणाकार येईल, भागाकार येईल, म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्या वेळेस येतील त्यावेळेस सिग्निफिकंट फिगर्स डिसाइड करायचे वेगळे रूल्स आहेत। आधी तुम्हाला गिवन नंबर राऊंड ऑफ करायचा शिकावा लागतो, म्हणून आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय राऊंडिंग ऑफ काय असते। तू म्हणशील सर मला हे काय कळणार, राऊंड ऑफ काय असते? बघ तुला हळूहळू कळणार आहे, मी तुला ज्यावेळेस एक्झाम्पल सांगेल त्यावेळेस कळेल बेटा। बघ आता सिग्निफिकंट फिगर्स कसे डिसाइड करायचे हे तुला कळाले। मग आता त्याला आणखीन चांगलं कळण्यासाठी तुला हे कळावं लागतंय, काय हे राऊंडिंग ऑफ। राऊंड ऑफ कसा करायचा? तू म्हणशील सर हा फार अवघड शब्द आहे का, काय असते हे राऊंडिंग ऑफ? बेटा तू रोज राऊंड ऑफ करायला असतो। कसा? इमॅजिन कर आपण एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये गेलो, आता तुम्ही म्हणत नसताल कारण तुम्हाला 1000 रुपये मागितले तर तुम्ही 1100 देणारे मुलं आहे, पण जुन्या काळातले मुलं ज्यावेळेस लोक बाजारात जायचे, मुलं बाजारात जायचे, त्यावेळेस काय व्हायचं, त्याला जर एखादा ड्रेस खरेदी करायचा असेल मग तो आधी दुकानदारला म्हणायचा काय किंमत आहे याची, तो सांगायचा हा 1150 रुपयाला मिळतो। मग तो कितीला मागायचा, 1000 रुपयाला द्या। दुकानदार पुन्हा म्हणायचा शक्य नाही, मग तो म्हणायचा बरं 1050 ला द्या, तो पण म्हणायचा शक्य नाही। तो म्हणायचा बरं 1100 ला द्या, तो पण म्हणायचा शक्य नाही। मग पुन्हा तुम्ही त्याला विनवाय सुरू करायची, करा की राऊंड ऑफ, राऊंड ऑफ फिगर करा, राऊंड ऑफ आकडा करा। राऊंड ऑफ करणं म्हणजे कुठंतरी आणून ठेवणं लक्षात घ्यायचं। मग आपण त्याला 1150 वरचं आपल्याला 1100 हा शब्द बघायला चांगला वाटतो, 1100 हा अंक ऐकायला चांगला वाटतो, म्हणून आपण त्याला 1150 वरून 1100 वरती आणलं। असं करणं म्हणजे राऊंडिंग ऑफ करणं। मग आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये ज्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्यावेळेस राऊंडिंग ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट असते। एखादा डिजिट तुम्ही असाच सोडून देऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं। मग तुम्ही म्हणता सर राऊंडिंग ऑफची आपल्याला गरज काय? बघ मी एक एक्झाम्पल सांगतो बेटा। काय? मी तुला हे असं एक्झाम्पल दिलं, या टाईपने एक्झाम्पल दिलं मी, ठीक आहे। मी तुला असं विचारलं आधी बेटा त्याच्यात सिग्निफिकंट फिगर्स काउंट कर, तुला आता चांगलं कळालं, किती सांगशील? सर सोपं काम आहे, मी चलत तोंडी सांगू शकतो। कसं? 1 2 3 4 5 6 किती मेजर केले बेटा तू? 6। पण मी तुला जर असं म्हटलं आता मला हा नंबर फक्त 3 सिग्निफिकंट फिगर मध्येच हवा, मला 6 नकोय, मग तू म्हणू नको सोपं आहे ना सर पुढचे 6 3 उडवून लावा, पण असं करता येत नसतं बेटा। त्याचे वेगळे आन्सर्स येतात, आपले एमसीक्यूज रॉंग होतात, त्याचे काही रूल्स असतात त्या राऊंडिंग ऑफचे। बघा आता इथं किती, इथं 6 आणि माझी रिक्वायरमेंट कायची? फक्त 3 सिग्निफिकंट फिगर्सची, म्हणजे मला हे 3 ठेवावे लागतील आणि हे 3 पुढचे जे 3 आहेत फिगर्स 3 डिजिट ते मला उडवून लावायचे, म्हणजे हा नंबर मी डायरेक्टली असा लिहू शकत नाही। काय? 4.64। हा लिहिण्याचे बी काही रूल्स आहेत, इकडे डिजिट जे आपण ड्रॉप करायला ते कशी ड्रॉप करायचे त्याचे काय रूल्स आहेत। काही रूल्स बेटा तुला शाळेत झालेस, तू काय केलंस, जर 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर ड्रॉप करायच्या आधीचं डिजिट तू 1 न वाढत होतात। म्हणजे कसं बेटा, हे 6.679 असे असले, तुला म्हटलं 9 उडवून लाव तर तू शाळेत असा लिहित होतास। ओके, 9 कसे येतं? हे 9 ग्रेटर दॅन 5, 5 पेक्षा मोठा असेल तर हा उडवताना तू या 7 चे काय करायचा, 8 करायचा, ठीक आहे। याला राऊंडिंग ऑफ करायचं। थोडासा भाग तुला 10th पर्यंत झालाय। मॅथ्स मध्ये आपण खास करून मेन्सुरेशन जो चॅप्टर होता मॅथमॅटिक्स मधला, त्यातले व्हॉल्यूम काढताना, एरिया काढताना तू या टाइपचे राऊंड ऑफ करत होतास बेटा, ठीक आहे। मग आता आपल्याला बघायचं की हे राऊंड ऑफ करण्याचे काय रूल्स आहेत। आता जसे सिग्निफिकंट फिगर्सचे झाले, सेम वेन आपल्याला कशाचे रूल पाहिजे, राऊंडिंग ऑफचे। हे राऊंड ऑफ करताना काय रूल्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे, ठीक आहे। आता एक तर तुला कळालंय राऊंड ऑफ करणं म्हणजे काय करणं। काय करणं बेटा, गिवन नंबर मधले सिग्निफिकंट फिगर्स फक्त चेंज करायचे आपल्याला, कधी कमी असतील तर जास्त, जास्त असतील तर कमी करता येतील, कमी असतील तर जास्त करता येणार नाही, उलटी प्रोसेस पॉसिबल नाही, ठीक आहे। जास्त सिग्निफिकंट फिगर्स असतील तर कमी करू शकतो, त्याला राऊंडिंग ऑफ करणं म्हणायचं। मग याचे आपल्याला काय करायचे, आता रूल्स स्टडी करायचे। बघ बेटा आताचे सारखेच आहेत, खूप सोपे रूल आहेत, तुला फक्त त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचंय। पहिला जो रूल आहे तो मी इथं लिहितोय, बघ हे तुला आरामात कळणार आहे। काय म्हणणार आहे पाहशील बेटा, if the digit which is to be dropped म्हणजे काय करायचे, ज्या डिजिटला आपल्याला काढून टाकायचंय इज ग्रेटर दॅन 5 लिहितो मी। याला कसं वाच बेटा, ग्रेटर दॅन 5।
जाऊ दे, पुन्हा तुला प्रश्न ते ग्रेटर वाचू का स्मॉलर वाचू, तर मी असं लिहितो ग्रेटर दॅन 5, 5 पेक्षा जर मोठा असेल देन काय केलं तर तिथं जे प्रिसिडिंग डिजिट आहे बेटा, प्रिसिडिंग म्हणजे काय, त्या नंबरच्या आधी आलेलं, देन प्रिसिडिंग डिजिट त्याला काय करतो आपण, तुला माहिती, इज रेज्ड बाय, रेज्ड म्हणजे वाढवायचं, रेज्ड बाय 1. बघा काय म्हणतंय, हा सिंपल रूल आहे, हा शाळेत तुला झालेला. काय म्हणतोय हा रूल, तुला जे डिजिट ड्रॉप करायचं बेटा, इफ दॅट डिजिट इज ग्रेटर दॅन 5 देन काय करतो आपण, प्रिसिडिंग डिजिट म्हणजे काय, ज्याला ड्रॉप करायचंय त्याच्या आधीचं डिजिट आपण 1 न रेज करा असं म्हणणं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल काय, तुम्हाला नंबर असा दिलेला आहे 4.36789 असं आहे, आणि वी वॉन्ट टू ड्रॉप दिस 9. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, याच्यात 6 आहेत आणि मला याच्यात 5 पाहिजे, तर तू कसा नंबर घ्यायचा आहे, मला जर याच्यात 5च फिगर ठेवायचे बेटा, तर मला हे डिजिट काय करावं लागेल, इथून ड्रॉप करावं लागेल. मग तुला विचार करायचा आहे हे डिजिट कसं आहे, 9 इज ग्रेटर दॅन 5, आणि हा रूल काय सांगतो, ज्या डिजिटला ड्रॉप करायचे ते जर 5 पेक्षा मोठा असेल तर तुला ह्या 8चे काय करावं लागतील, 9 करावं लागतील. म्हणजे हा नंबर तुला असा लिहावा लागेल काय, 6.78 च्या ऐवजी काय होईल 9. आता हा योगायोग म्हणा, नसा तुम्ही असं समजताल इथं जो अंक येईल तो याच्या जागेवर घ्यायचा का, तसं करायचंय का, नाहीये. इथं जो अंक असेल तो 1 न वाढवायचा आहे, रेज करायचा आहे. इमॅजिन करा तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी इथं असे 7 घेतो बेटा, ठीक आहे. मग या 7च्या ठिकाणी असते तिथं किती आले असते, 8 आले असते. तर असं काम करायचं आपल्याला. आला लक्षात पहिला रूल काय सांगते, व्हेरी सिंपल आहे. काय म्हणायचं, इफ द डिजिट विच इज टू बी ड्रॉप इज ग्रेटर दॅन 5 देन प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. जे ड्रॉप करायचे ते जर 5 पेक्षा मोठं असेल तर त्याच्या आधीचं 1 ने इन्क्रीज करा. आणि बेटा फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला कंपल्सरी ही राउंडिंग ऑफ हे नियम फॉलो करूनच करायचे, नाहीतर कधी कधी सिग्निफिकंट फिगरवरचे एमसीक्यू खूप क्लोज आन्सर असतात. मग तुम्ही म्हणता सर काय हे असलं, एवढा कसा छोटा फरक करायचा, सोपं काम आहे ते. चला आता दुसऱ्या भागाकडे जाऊ. दुसरा रूल पाहू आपण काय असतो ते. आता बघा, हे सांगितलं 5 पेक्षा मोठा असला तरच रेज करा. उलटा तर तुम्हाला कळाला, छोटा असेल तर जशा तसं सोडून द्यायचं, त्याला काही करायचं नाही. मग आपण म्हणायचं नाही चला आता दुसरा करू, तर दुसरा झाला का नाही, याच्यातच लपलेला आहे. मोठा असेल तर रेज करा, फक्त छोटा असेल तर कमी करू नका, मनानं काही पण करू नका तुम्ही. काय जर का छोटा असेल तर जशाला तसा ठेवायचा, जसा तुम्ही गेस लावताल. तुम्ही काय काय गेस लावताल याची काही गॅरंटी नसते. मी सांगितलं मोठा असला की वाढवा, की तुमचा स्वतःचा रूल तयार होतो. कसा, सर म्हणले होते मोठा असला की वाढवा, मग आता माझा रूल असा झाला छोटा झाला की कमी करा. तसं करायचं का नाही, प्रिसिडिंग डिजिट लेफ्ट ऍज इट इज, जशाला तसं ठेवा, लेफ्ट अनचेंज, त्याला काहीच करायचं नाही बेटा, ठीक आहे. म्हणून मी इथं तो सेपरेट रूल इतर येत नाही. उघड रूलची संख्या वाढवण्यात काही अर्थ नाही, ठीक आहे. चला आता तुम्हाला कळालं, 5 पेक्षा मोठा असेल तर आधीचं 1 न वाढवायचं, आणि 5 पेक्षा छोटा असेल तर जशाला तसं ठेवायचं, का कमी करायचं नाही, जशाला तसं ठेवायचं, ठीक आहे. ओके, चला आता दुसऱ्या रूल कडे जाऊ. बघा आता कधी कधी बाउंड्रीवरचे प्रश्न येतात आपल्याला. काय, जे डिजिट ड्रॉप करायचं ते बरोबर 5च असतं, लक्षात घ्यायचं, ठीक आहे. तुम्हाला जर का 5 हेच डिजिट ड्रॉप करायचं असेल तर अशा वेळेस मात्र आपल्यावरती संकट असतं, लक्षात घ्या. 5 असेल आणि त्याला जर ड्रॉप करायचं तर काय करायचं. तर आता अशा वेळेसचा प्रश्न घालवण्यासाठी बघा, त्या 5च्या नंतर खास करून 0 जर असतील तर मग अडचण आहे. काय, 5 असतील नुसते, 5 नंतर काहीच नसेल, मग मात्र आपला हाच नियम वापरायचा, कोणता, 1 न रेज करायचं. मी असं म्हणतो काय, इफ डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 देन काय करा म्हणायचं बघा, देन काय म्हणायचं, वरच्या सारखंच प्रिसिडिंग, पूर्वीचं जे आहे प्रिसिडिंग डिजिट म्हणजे त्याच्या आधीचं डिजिट, प्रिसिडिंग डिजिट इज रेज्ड बाय 1. बघा परत वरच्या सारखंच आहे. जर तुम्हाला 5 ला ड्रॉप करायचंय तर पूर्वीचं 1 न वाढवा. म्हणजे कसं बेटा, पाशील इकडं. फॉर एक्झाम्पल आपल्याला असा नंबर आहे 4.3678 आणि 5, याच्या पुढे काहीच नाही, पुन्हा नंबर इथं संपतो. मग जर याला ड्रॉप करायचं तर सोपं काम आहे. काय करा म्हणते, याला असं लिहा म्हणते 6 7 8 चे 9 करा. म्हणजे वरचा रूल ऍज इट इज आहे. 5 ला ड्रॉप केलं आपण ते आरामात करू शकतो. पण कधी कधी असा प्रश्न येतो बेटा, काय ह्या 5च्या नंतर 0 आलेले असतात ड्रॉप करायच्या वेळेस. आता याच्यात सिग्निफिकंट फिगर्स किती होते, 6. इथे किती पाहिजे होते आपल्याला, 5. ओके,
मग आता कधी कधी अडचण कशी असते बेटा बघ, आता हा तिसरा रूल सांगवला मी मुद्दाम म्हणून, हा स्पेशल रूल आहे, लक्षात घ्या. कसला आता ड्रॉप करायचं डिजिट 5 आहे, बट इट इज फॉलोड बाय द 0. म्हणजे 5च्या नंतर 0 आलेला असेल तर मी ते लिहिलं इथं, लक्ष देशील. हा थर्ड रूल काय म्हणते, हा इफ द ड्रॉप्ड डिजिट, इफ द डिजिट असं लिहितो मी, इफ डिजिट टू बी ड्रॉप्ड, जे आपल्याला काय करायचंय, ड्रॉप करायचंय, डिजिट टू बी ड्रॉप्ड इज काय असेल 5 अँड फॉलोड बाय 0, काय असेल त्याच्यानंतर 0 आलेला असेल, लक्षात घ्यायचं. 5 असेल आणि त्याच्यानंतर 0 असेल, देन काय करायचं, हा महत्वाचा भाग आहे बघा, देन प्रिसिडिंग डिजिट इज लेफ्ट अनचेंज्ड, त्याला जशाला तसं ठेवायचं, लेफ्ट अनचेंज्ड इफ इट इज ऑड, इफ इट इज इवन. जर इवन असेल तर ते जशाला तसं सोडून द्या म्हणते. म्हणजे काय, प्रिसिडिंग डिजिट जर इवन असेल म्हणजे काय, आता बघा एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला कळल. असा नंबर आहे आपल्याला, काय झाले, 4 5 0 0 असं आहे. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत बेटा, 3 + 3 6 आहे. आणि समजा आपल्याला इथं किती पाहिजेत, आपल्याला 4 सिग्निफिकंट फिगर्स पाहिजेत. तर काय करायचं इथं, हे 4.3 बघा, आता 5च्या नंतर 0 आहे, आपल्याला हे एवढेच ठेवायचे, म्हणजे वरचे 3 ड्रॉप करावे लागतील. हे 0 तर मी ड्रॉपच केले, बट ह्या 5 ला ड्रॉप करत असताना तुला विचार करायचा आहे, ह्याच्यानंतर कोण आहे, 0 होता. मग आता याला ह्याच्या आधीचा वाढवायचा का नाही वाढवायचा याचा विचार करायचा आहे. मग हे काय म्हणतंय, याच्या पूर्वीचा जर इवन असला तर जशाला तसा ठेवा. काय म्हणते, इफ इट इज लेफ्ट अनचेंज्ड इफ इट इज इवन. ह्या 5च्या आधी बघा 4 आहे, तुम्हाला ऑड इवन तर कळतात, 2 असतील 4 असतील 6 असतील, हे काय तर इवन आहे. 1 असतील 3 असतील 5 असतील 7, हे कोण आहे, ऑड आहे. मग इथे याच्या आधी बघायचं कसला नंबर आहे, इवन आहे. मग याला जशाला तसं सोडून द्या. आता याच्यात झाले 3 सिग्निफिकंट फिगर्स. याच्या उलट पण लक्षात घ्या बेटा, आता तिथं जर का इव्हनच्या ऐवजी काय असता, ऑड असता, म्हणजे हा नंबर जर असा असता, हे 3 5 0 0, याच्यात 6 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि आपल्याला किती पाहिजे होते, इथं 3 पाहिजे होते, आता पण 3च पाहिजेत. म्हणजे आपल्याला या तिघांना ड्रॉप करावं लागणार आहे. मग बघा काय, हे 4.3, आता या 5 ला ड्रॉप करत असताना त्याच्यानंतर 0 आहे, पण आधीचा कोण आहे, ऑड आहे. हा जर ऑड असेल मग मात्र या 3चे काय करावं लागतील, 4 करावे लागतील. फक्त याच्यामध्ये 2 रूल आहे, ते नीट लक्षात घ्या. हा तर सिंपल आहे. त्याला काय म्हणतंय, 5 आला तर त्याच्या आधीचा वाढवा, पण 5च्या नंतर 0 आलेला असेल तर तो आपला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. अशा वेळी काय म्हणते, इवन असेल तर जशाला तसा सोडा आणि ऑड असेल तर काय करा, 1 न त्याला रेज करून टाका. ठीक आहे, हे झाले रूल्स. कशासाठी, राऊंडिंग ऑफ साठी रूल झाले. बेटा तू म्हणशील आता हे राऊंडिंग ऑफ का शिकले, कारण आता आपल्याला काय करायचे, सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करायचे. कुठले, बेरजेतले असतील, वजाबाकीतले असतील, गुणाकारातले असतील, भागाकारातले असतील, त्याच्यावर प्रॉब्लेम्स विचारतात. कसे प्रॉब्लेम विचारतात ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. पण सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करण्यासाठी आजचे हे 2 रूल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे. कोणते कोणते, सिग्निफिकंट फिगर्स डिसाइड कसे करायचे आणि राऊंडिंग ऑफ कशी करायची. बेटा हे सगळी राऊंडिंग ऑफ आपल्याला उद्याला कामाला येणार आहे. ठीक आहे, आणि तुला कंपल्सरी राऊंड ऑफ करावं लागतं म्हणजे लागतंच. राऊंडिंग ऑफ केल्याशिवाय तुझा कोणताही प्रॉब्लेम पुढे जात नाही. आणि जर तू राऊंडिंग ऑफ केलं नाहीस तर तुझं सर्रास आन्सर चुकणार आहे. कारण एमसीक्यू ऑप्शन असं देतं 1 2 3 4 5, एकानं डिफरन्स असतो. मग तो हे क्लोज आन्सर असतात, अशा वेळी निवडायला अवघड जातं. म्हणून मी अशी अपेक्षा करतो बेटा की तुम्हाला आज काय कळालेले, सिग्निफिकंट फिगर्स डिसाइड करायचे रूल्स कळाले आणि राऊंडिंग ऑफचे सुद्धा रूल्स कळाले. मग उद्याच्या तासामध्ये आपल्याला काय करायचंय, बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, भागाकार करायचा आहे आणि त्याच्यातले सिग्निफिकंट फिगर्स सांगायचे. तू म्हणशील सर आता हे वय का आपलं गुणाकार बेरीज वजाबाकी करायचं. बेटा मला माहिती तुला बेरीज वजाबाकी गुणाकार सगळं येतं, पण यातले सिग्निफिकंट फिगर्स काढता येत नाही. आणि तुझ्या माहितीसाठी मला तुला सांगावंसं वाटेल, यावर्षी जी नीटची एक्झाम झाली बेटा, त्यांनी या सिग्निफिकंट फिगर्स वरती अतिशय सिंपल एमसीक्यू विचारला होता. तो काय एमसीक्यू होता तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, तर बेटा आजचं लेक्चरची लेंथ थोडीशी इन्क्रीज व्हायली. खरं तर तो भाग मला आजच घ्यायचा होता. आज आपण एवढाच भाग पाहू आणि तिथं थांबूयात बेटा. ठीक आहे, तरी पण लेक्चरच्या शेवटी एकदा काही लोकांची फीस राहिली
ती फीस तुम्ही भरणं गरजेचं आहे. नाही तर आपण उद्यापासून 2 ट्रॅक स्टार्ट करायला. दुसरा ट्रॅक आणि हा सुद्धा ट्रॅक तुम्हाला या YouTube वरती लेक्चर्स मिळणार नाही, तुम्हाला ते ऍप मधून मिळतील. ठीक आहे बेटा, आज आपण इथं थांबूया.